हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहे. आपण त्यातला फरक जाणून घेऊया. हार्ट अटॅक म्हणजे रक्तवाहिनी बंद होते, हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो, पण हृदय अजून चालू असतं. आतमध्ये नुकसान होत असतं, माणूस जागा असतो, छातीत दुखतंय असं सांगतो, आणि जर आपण ते वेळेत ओळखलं तर आपल्याला त्याची काळजी घेता येते. या उलट कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टीम थांबते, हृदयाचं काम करणं अचानकपणे बंद होतं, माणूस बेशुद्ध होतो, मेंदूचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो किंवा बंद होतो, आणि पुढच्या 2-3 मिनिटात मेंदूला हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज व्हायला सुरुवात होते. थोडक्यात सांगायचं तर हार्ट अटॅक म्हणजे सप्लायचा प्रॉब्लेम, कार्डियक अरेस्ट म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीमचा प्रॉब्लेम. हार्ट अटॅकमुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, पण प्रत्येक कार्डियक अरेस्ट हा हार्ट अटॅकनेच होईल असं नाही. आता आपण सोशल मीडियावर पाहिलं असेल की एक क्रिकेटर अचानक 6 मारला, त्याने अचानक कोलॅप्स झाला, तर तो कार्डियक अरेस्ट होता. आता तो कार्डियक अरेस्ट ऍक्च्युअली कशामुळे झाला तर ते आपलं शोधण्याचं कारण होऊ शकतं. घरात कोणी अचानक एकदम बेशुद्ध पडलं तर एक गोष्ट करा, त्यांना हलवून बघा, आवाज द्या. जर रिस्पॉन्स येत नसेल तर तो कार्डियक अरेस्ट आहे. सीपीआर सुरू करा, अँब्युलन्सला कॉल करा. पहिल्या 4-5 मिनिटात आपण ज्या ऍक्शन्स घेऊ त्यावरून त्या माणसाचं पुढचं आयुष्य, ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी डिसाईड होणाऱ्या असतात. पुढच्या रील मध्ये मी सांगेल की सीपीआर कसा द्यायचा आणि जीव कसा वाचवायचा.